अजित पवार साहेबांचा गेम करणारा सापडला। हा व्हिडिओ बघा पूर्ण, तेव्हाच माहित होईल तुम्हाला गेम करणारा कोण आहे। कळलं का? नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करत जा, कमेंट करत जा। तुमच्या एका लाईकनं कमेंटनी मी मोटिवेट होतो। मला वाटते की मी कुठली चूक केली आहे की काय। तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाही, त्या कारणामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे। अजित पवार साहेबांना जाऊन 1 महिना झाला, अजून त्यांचं गुड रहस्य जनतेपर्यंत पोहोचलं नाही। कारण अजितदादांचा घात हा कसा झाला, काय झाला, हा कोणालाच माहित नाही। प्लॅनिंग नाही झाला, किती दिवसाची प्लॅनिंग होती, अजितदादांच्या घातमध्ये कोण कोण सामील आहे हे अजून अद्याप कोणाला माहित नाही। कारण VSR कंपनीच्या मालकावर सगळे सुई तिकडेच ओढून राहिली। कारण VSR कंपनीचा मालक म्हणत होता की रनवे चांगला आहे, विमान साजरा आहे, विमानात कुठलाही बिघाड नाही आहे, म्हणजे विमानात बिघाड असतानाही विमानात बिघाड नाही आहे म्हणतो। आणि मग हवेत विमान फुटतो आणि त्या विमानात पेट्रोलचे म्हणा असे डबे भरले राहते। जे विमानात इंधन लागतं ते इंधन भरलं राहते त्याच्यामध्ये। ते इंधन प्रकारचं एक प्रकारचा बॉम्बच असतो ना भाऊ। तर विमान हवेत फुटतो, तर VSR कंपनीच्या मालकाला अटक का नाही केली? VSR कंपनीचा मालकच घातवंत असणार ना तो। आणि VSR कंपनीच्या मालकावर तक्रार झाली पाहिजे, FIR झाली पाहिजे। त्या कारणामुळे रोहित पवार साहेब बारामतीच्या तालुक्यात जातात आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये जातात, त्यांची FIR घेत नाही का बरं बा? म्हणजे VSR कंपनीचा मालक एवढा बलाढ्य आहे का? अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मरतो, त्याचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी बरोबर होत नाही। CBI CID चौकशी करत आहे त्यांची, फक्त अपघाताची करत आहे, घाताची नाही करत आहे। पण माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजून आहे आपले एकनाथ शिंदे साहेब, त्यांना विनंती करतो मी की तुम्ही याचं लक्ष, तुम्ही अजित पवार साहेबांच्या घातामध्ये त्यांचा अपघात झाला की घात झाला याचं लक्ष तुम्ही पर्सनली घ्या। म्हणजे तुमचे मित्र होते ना ते, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो। आणि गेम करणारा, घात करणारा VSR कंपनीचा मालकच असू शकते ना, कारण त्यालाच माहिती आहे हो सगळं कांड, कोण केलं काय केलं, बरोबर नाही काय? VSR कंपनीचा मालक हा विमानात जातो, तो विमानात झोपतो चालकाच्या पाशी। एक चालक चालवत राहतो आणि VSR कंपनीचा मालक चालकापाशी असं झोपून राहिला। तर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही। म्हणजे एवढा बलाढ्य आहे की तो, की त्याच्यावर तक्रार होऊ शकत नाही, त्याला आत टाकू शकत नाही। अजित दादांसाठी सगळा महाराष्ट्र रडत आहे। आता अजून एक असं आलं की म्हणतात झाड होतं, झाडाला विमान शिंदलं, विमान फुटलं। म्हणजे चुत्या बनवायचे धंदे चालू आहेत। 20 का 22 पानाचं आलं म्हणते ते। अरे काय चुत्या बनवायचे धंदे चालू आहे काय मालूम, मला ठाऊक नाही। पण गोष्ट एकच आहे, मला हे समजते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे, गुड रहस्य लपवण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप कोणाला माहीत होणार नाही। पुरे महाराष्ट्र जनता बोंबलते हो त्यांचा घात झाला म्हणून, प्लॅनिंग न मारलं म्हणून। पुरी महाराष्ट्र बोंबलतो, पुरा महाराष्ट्र, पुरा भारत बोंबलतो। पण कोण केला, काय केलाय हे गुड रहस्य दादा लपलेलं राहणार। कळलं काय? मलाही माहित नाही अजितदादांचा घात कोण केला, पण करणारा कोण असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास उडला पाहिजे नाही। कारण अजितदादांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रातल्या जनतेचा काळीच म्हणजे अजितदादा होय। अरे बारामतीची जनता तर जल्लोषाने बोलतो, त्यांनी मोर्चे काढले होते पोलीस स्टेशनवर आणि म्हटलं होतं की लवकरात लवकर तुम्ही तक्रार का घेत नाही, तक्रार नोंदवत का नाही, FIR का घेत नाही। जो अजित पवार लोकांची तक्रार घेणारा होता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये घेत नाही, तर मग विचार करायची गोष्ट आहे ना भाऊ। न्याय मागण्यासाठी
पोलीस कोठडीचा दरवाजा खटखटून राहिले रोहित पवार, त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार का हो? याचा विचार केला काय कोणी? माझं एकच म्हणणं आहे, खरं काय खोटं काय नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक बघून फॉलो करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.